नमस्कार, मी ऋतुजा। ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा। काल सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या बोरघाटामध्ये आडोशी बोगद्याजवळ अतिज्वलनशील गॅसचा टँकर पलटी झाला आणि अपघात घडलाय। या अपघातामध्ये टँकरमधून ज्वलनशील गॅस वायूची गळती होतीये आणि ही गॅस गळती थांबवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व संबंधित आपत्कालीन यंत्रणा, हेल्प फाउंडेशनचे सदस्य काल सायंकाळपासून मोठ्या शर्थीने प्रयत्न करतायत आणि तब्बल 15 तासानंतर ही गॅस गळती थांबली नाहीये। त्यामुळे अजूनही गॅस गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मुंबईकडे जाणारी वाहतूक रात्रीपासून पूर्णतः थांबवण्यात आली आहे। वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईकडे जाणारा मार्ग पूर्णतः बंद केलाय। यामुळे मुंबई आणि पुणे दोन्ही दिशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। नागरिक आणि वाहन चालकांना शक्यतो एक्सप्रेसवेवरती प्रवास टाळण्याचं तसंच पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन महामार्ग पोलिसांनी केलंय। आता आम्ही पुन्हा नव्याने प्रयत्न सुरू केलेले आहेत। काल संध्याकाळी ही घटना घडली होती। काल संध्याकाळपासून रात्री साधारणतः 4 वाजेपर्यंत आपण प्रयत्न केलेले आहेत, परंतु ती केस थांबलेली नाही आहे आणि आता पुन्हा नव्याने वेगळ्या पद्धतीने सल्लामसलत करून आम्ही आता प्रयत्न करत आहोत। मोठ्या प्रमाणात यश आलेले आहे, परंतु त्याला पूर्णत्व कधी हे नेमकं सांगता येणार नाही आहे आणि या ठिकाणी नेमकी ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा सक्षमरित्या इकडं आम्हाला पोचत नाही, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे। NDRF या ठिकाणी आलेली आहे, MC टीम आहे, टाटाची टीम आहे, गोकुळ नगर परिषदेची टीम आहे, मेक इलेक्टचे सर्व तंत्रज्ञ या ठिकाणी आहेत। आता त्याचप्रमाणे दीपक फर्टिलायझरचे लोक देखील या ठिकाणी आलेले आहेत। एकंदरच आम्ही प्रयत्न करत आहोत, बघू किती लवकर आम्हाला यश मिळते ते, परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी ट्रॅफिक आणि सगळ्या ज्या बाधा आहेत त्याच्यामधून आम्हाला यंत्रणा या ठिकाणी पोहोचेपर्यंत फार वेळ लागत आहे।